श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण गुरुचरित्रातील दुसऱ्या अध्यायाचा अर्थ समजून घेणार आहोत. या अध्यायात नामधारक नावाचा एक भक्त आहे. तो खूप दुःखी असतो. जीवनात अनेक संकट आलेली असतात आणि त्याला काहीच मार्ग सापडत नसतो. तो मनातून खूप हसलेला असतो आणि देवाकडे प्रार्थना करत असतो की मला या दुःखातून कोण वाचवेल. अशा वेळी त्याला सिद्धमुनी नावाचे एक महान संत भेटतात. नामधारक त्यांना नमस्कार करून आपली सगळी व्यथा सांगतो आणि विचारतो की माझं दुःख कसं कमी होईल, मला योग्य मार्ग कोण दाखवेल. तेव्हा सिद्धमुनी त्याला सांगतात की या जगात खरा मार्ग दाखवणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे गुरु. गुरुशिवाय जीवनाला दिशा मिळत नाही आणि कितीही प्रयत्न केले तरी गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आपल्याला खरी शांती आणि समाधान मिळत नाही. ते पुढे सांगतात की गुरु म्हणजे साक्षात देवाचं रूप आहे. ते आपल्याला अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात. आपल्या जीवनातील संकट, दुःख आणि अडचणी यावर मात करण्याची ताकद गुरु आपल्याला देतात. नामधारकाला हे समजतं की आपण गुरुच्या शरण गेलो तरच आपल्याला खरा मार्ग मिळेल. त्यामुळे तो पूर्ण श्रद्धेने गुरुवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतो. म्हणजे या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी गुरुवर श्रद्धा ठेवली पाहिजे, गुरूंचं मार्गदर्शन स्वीकारलं पाहिजे आणि नम्रतेने त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागलं पाहिजे. गुरु हेच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतात आणि योग्य जीवन जगायला शिकवतात. हा होता गुरुचरित्राचा दुसरा अध्याय. या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळतं? जीवनात कितीही संकट आली तरी गुरूंचा आधार घ्यावा, गुरुवर पूर्ण विश्वास ठेवावा, अहंकार सोडून नम्रता ठेवावी, गुरूंच्या सांगण्याप्रमाणे वागावं. खरा आनंद आणि शांती गुरूंच्या मार्गातच आहे. हा अध्याय वाचल्याने काय फायदे होतात? दुसरा अध्याय वाचल्याने मन शांत होते, भीती कमी होते, गुरूवर श्रद्धा वाढते, नकारात्मक विचार दूर होतात, जीवनात योग्य दिशा मिळते, संकटातून बाहेर पडण्याची ताकद मिळते. हा होता गुरुचरित्राचा दुसरा अध्याय. अशाच प्रकारे रोज एक अध्यायाचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. जय गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.